आता आमच्या अकोल्यातल्या उन्हाबद्दल आमच्या अकोल्यातल्या लोकांना काय वाटतं आपण त्याला विचारू. काय म्हणते ऊन? अरे इतका अभिमान आहे मला आमच्या गावाच्या उन्हाचा. तुम्हाला सांगतो आमच्या गावात खूप कोचिंग क्लास आहे. म्हणजे आमचं गाव ओळखलं जाते कोचिंग क्लाससाठी म्हणून. काल आमच्या गावात तापमान होतं 45.6 काहीतरी 6-7. विदर्भात टॉपर होतो आम्ही. मुख्य म्हणजे एकही क्लास नाही लावला उन्हासाठी. इतका क्लासचं गाव असून एकही क्लास नाही लावला. तुम्हाला सांगतो उन्हानं इतक्या काची पडेला आहेत. नाजूक सुंदर पुरी बैर नाही आहे. माझ्या दोस्ताच्या पुरीनं म्हटलं आजकाल दिसत नाही. काय करू म्हणे काका फिरगळले काय करता म्हणे. लग्न नाही होईल म्हणे. एखादं पगायलं तर अरे म्हणजे कंडिशन खराब आहे. तुम्हाला सांगतो आम्ही आता 2 महिन्यापूर्वी माझ्या मित्राच्या मुलीसाठी आम्ही पोरगा पाहायला गेलो. पोरगा पाहून आलो. मग तारीख गिरीक काढली आणि साक्षगंधाला गेलो. जो पोरगा पाहिला तर त्याच्यापेक्षा पोरगा काळा. ना म्हटलं काव राजा पोरगा तुम्ही गोरा दाखवता हा पोरगा काळा आहे म्हणे. दादा ऊन इतका उन्हानं काळा पडला म्हणे. इतके लोक आहेत ना म्हणजे उन्हाचा गैरफायदाही घेणारे लोक आहेत. तर उन्हाचा हा साधा विषय नाही अकोल्याचा. आणि दुसरं कसं आहे आमच्या गावात सांगायचं तर काहीच नाही आहे. त्याच्यानं आम्ही ऊनच मिरवत राहतो. आमचं ऊन 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 अशी गत आहे आमच्या गावाची. आता अमेरिकेच्या रशियाच्या इंग्लंडच्या लोकांना माहिती आपल्या गावाचं नाव. हो अमेरिकेच्याही रशियाच्या लोकांना म्हणजे मला तर दाट शंका आहे की जे काळ्या अण्णाचे लोक आहे की नाही ते अमेरिकन असले पाहिजे. भारतात हिंडायला आले कलर बदलला मग त्याचा पासपोर्टवरचा फोटो आणि त्याचा कलर हे मॅच नाही करे. मग त्याच्या त्या सरकारनं त्याला अंदर घेतलं नाही ते इथंच राहिले. त्याचं नाव होतं जॉन केल. मग ते झाले शेवटी जानराव काळे पण ते अटीत राहिले. हे तर माझी पुरी शंका आहे तुम्हाला सांगतो. काय भाऊ काय म्हणते ऊन? ऊन काय बापा आता दिवसेंदिवस पाहता असं तपून राहिलं की माणसाचं डोकं काम करणं बंद पडून राहिलं. एसी कूलर डिझेल तर कामच करत नाहीत. रस्त्यानं घरातच घाम येतं तर रस्त्यानं काय आंघोळच होते. आंघोळ नाही केली तरी चालते. घामानंच आंघोळ होऊन राहिली अकोल्यात. आता मुश्किल आहे घराच्या बाहेर निघणं. शेतकऱ्याचं जीवन जगणं मुश्किल झालं. आणि पाऊस कधी उन्हाळ्यात पाऊस येते तर पावसाळ्यात ऊन पडून राहिला. आता तर उन्हाळा हिवाळा आणि पावसाळा सोबतच दिसून राहिला सध्याच्या परिस्थितीत. लय शकू राहिलं आहे ना. लय म्हणजे काय सांगा. गाडीवर बसता तर ओलं होते. पार्श्वभाग खुर्चीवर बसताल तरी ओलं होते. म्हणजे कशाने ओलं झालं हा प्रश्न पडते पाहणाऱ्याले. अरे बापा ऊन आहे का काय अकोल्याचं ऊन आहे बाबा. हा आता अकोल्याचं ऊन म्हणलं की तुम्हाला माहिती आहे का काल किती होतं तर 45.5. पण ऊन म्हणलं की आम्हाला असा गॉगल घालावं लागते. असं हे शेला बांधावं लागते. हे बांधल्याशिवाय काही जमत नाही. आमचं गणितच जमत नाही. कारण माहिती आहे का चांगली शेकते. तर गेल्या 8-10 दिवसापासून अकोल्याचं तापमान जे आहे ना चांगलंच वाढू लागलं. काल 45.5 होतं. त्याच्या पहिल्या दिवशी 44.8 होतं. 11 वाजले की अकोल्याचे लोक तुम्हाला घरात 5 वाजल्याशिवाय हे काही माणूस बाहेर दिसत नाही तुम्हाला. हे रस्ता जे आहे ना असा इथे या रस्त्यावर पाय ठेवायला गर्दी जागा नाही राहत. पण लोक आता नाही आहे कारण ऊन मस्त तसं. कारण अकोला जसं आमच्या अकोल्याचं लय फेमस आहे आमचा अकोला. असदगड राजराजेश्वर. आणि तुम्ही गुगलवर जर गेले आणि पाहिलं की हॉटेस्ट सिटी ऑफ इंडिया म्हणलं की पहिलं नाव येते अकोल्याचं. त्यामुळे अकोल्याचं ऊन काय आहे आणि अकोल्याचं ऊन कसं आहे शेकाजवळ बसल्यासारखं वाटते. त्यामुळे तुम्हाला जर उन्हाचं पर्यटन करायचं असेल तिकडं तुम्ही कोकणा फिकणं जातात तसं उन्हात ऊन पाहायला यायचं असेल तर आमच्या अकोल्याला या. उमेश सलोने एबीपी माझा अकोला. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.